फ्रेंड्स, आज आपण मिक्स भाज्याचं कटलेट पाहणार आहोत. मुलं भाज्या खायचं म्हटलं की कंटाळा करतात आणि या दिवसात तुम्हाला भाजी चपाती करायचा खायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे छान रेसिपी बनवूया. त्यासाठी कोथिंबीर घेतली, कोबी घेतला आहे, गाजर, कांदा, बटाटा घेतला आहे साल काढून किसून, टॉमॅटो आणि सिमला मिरची. तुमच्याकडे पालेभाज्या अवेलेबल असतील तर पालेभाज्या पण टाकू शकता. पालक, मेथी तुमच्याकडे जे असतील त्या. लाल मिरची पावडर टाकली आणि चटपटापणा येण्यासाठी चाट मसाला टाकला आहे. चवीपुरतं मीठ टाकलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट टाकू शकता, हिरवी मिरची कट करून टाकू शकता. तांदळाचं पीठ टाकलं आहे. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त डाळीच्या पिठाचा इथे वापर करू शकता आणि छान असं मिक्स करायचं आहे. तांदळाच्या पिठाने खूप छान कुरकुरीत असे आपले वडे किंवा कटलेट तयार होणार आहेत. खूपच सुंदर चव आणि भन्नाट. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला समजेल की कसे बनवायचे आहेत, कसे तळायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी घट्टसर त्याचं मिश्रण तयार केलं. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मध्यम गॅसवर हे बघा हातावरच थापणार आहे. तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा तुम्ही करू शकता. तुम्ही जे आपले उडीद वडे आहे तशासारखा मध्ये होल पाडून पण करू शकता, पण मी साधे सिंपल पद्धतीने केले आहेत हातावर थापून. खूप सुंदर आणि चवीला पण एकदम भन्नाट. हे बघा किती सुंदर आणि पटकन उलटे होत आहेत. खूप सुंदर अगदी आणि करायला पण एकदम सोपे तयार होत आहेत बघा. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. माझी रेसिपी थोडी जरी आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना पण नवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि करून खातील ते पण, आणि आपल्या चॅनलला पण तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मिळेल. तुम्ही खरंच खूप छान सपोर्ट करता, खूप छान कमेंट करता आणि लाईक पण करता. खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून. खरंच अगदी आनंद होतो की माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात. खूप छान वाटतं. असाच सपोर्ट सगळ्यांनी करायचा आहे माझ्या चॅनलसाठी. हे बघा किती सुंदर अगदी मध्यम गॅसवर आपण तळतो आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. इथे तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता. त्याने पण छान कुरकुरीतपणा येईल. तुमच्याकडे मक्याचं पीठ असेल तर ते पण वापरू शकता. ते पण खूप छान आणि पौष्टिक असं आहे. खूप हेल्दी असा नाश्ता आहे. तुम्ही हे जेवणासाठी करू शकता किंवा नाश्त्यासाठी करू शकता, रात्रीच्या जेवणासाठी पण करू शकता. एवढे सुंदर, अजिबात तेल राहत नाही, तेलकटपणा कसलाच राहत नाही, कारण इथे आपण सोडा इनो काहीही वापरलेलं नाही. त्यामुळे खूप सुंदर बघा किती सोनेरी रंग छान आला आहे आणि आपण मध्यम गॅसवर किती सुंदर असे तळून घेतले आहेत. बघा किती रंग छान आला आणि चव पण एकदम भन्नाट आहे, कारण आपण इथे चाट मसाला वापरला आहे. इथे मी टोमॅटो सॉसबरोबर सर्व करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी चटणीबरोबर सर्व करू शकता, सांबारबरोबर खाऊ शकता. एवढे अप्रतिम असे मिक्स व्हेजचे वडे तुमच्यासाठी रेसिपी आणलेली आहे मैत्रिणींनो. बघा, मी एक तुम्हाला तोडून दाखवते. बघा किती सुंदर आतपर्यंत झालं आहे. भाज्या पण दिसत आहेत बघा रंगीबेरंगी, आणि मुलांना खरंच खूप आनंद मिळेल. सॉसबरोबर सर्व केलेत बघा. किती सुंदर झाले आहेत. व्हेज कटलेट किंवा व्हेजचे वडे म्हणू शकता. माझी रेसिपी आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा. बाय फ्रेंड्स.